नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी अयोध्या येथून आलेले मंगल अक्षता कलशाचे पूजन दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी मड्डी वस्ती भागात मोठ्या उत्साहात जल्लोषात भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आले। प्रथमतः मंगल कलशाची पूजनाची सुरुवात भवानीपेठ मड्डी वस्ती दत्त मंदिर येथे करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते। यात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला। दत्त मंदिर येथे पूजा अर्चना करून आरती करण्यात आली व प्रभू श्रीरामांच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या। उपस्थित सर्व भक्तांनी मंगल कलशाचे दर्शन घेतले। यानंतर मंगल कलश हे मड्डी वस्ती येथील माहुली प्रतिष्ठान येथील देवी मंदिरात पूजन करण्यासाठी नेण्यात आले। यावेळी पूजेची सुरुवात गोमातेच्या पूजनाने करण्यात आली। माहुली प्रतिष्ठानतर्फे एक आगळेवेगळे नियोजन दिसून आले। यावेळी जागोजागी सडा मारून रांगोळी काढण्यात आली। मंगल कलशासाठी फुलांची वाट तयार करण्यात आलेली दिसून आले। प्रभू श्रीरामांच्या घोषणा, लोकांची गर्दी व त्यांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या पाहून संपूर्ण वातावरण भगवेमय दिसत होते। तसेच येणाऱ्या 22 जानेवारीपर्यंत अयोध्येतून सोलापुरात आलेले मंगल अक्षता प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे व त्याचे नियोजन ठरले आहे। त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी पहाटे लवकर उठून आपले घर अंगण स्वच्छ करून रांगोळी काढण्यात यावी व प्रभू श्रीरामांची पूजा करून त्यावर अयोध्येतून आलेल्या अक्षता प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करावे व संध्याकाळी दिवाळीप्रमाणे आपल्या घरासमोर दिव्या लावण्यात यावेत व ऐतिहासिक दिवाळी साजरी करावी अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वस्ती विकास प्रमुख प्रतीक्षित परदेशी यांनी दिली। यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त व माता भगिनी उपस्थित होते।